श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मनस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास. येच विषयी तू सुते इतिहास शौनिकादिकांप्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन. मृग या करीत हिंसक दारुण मध्यमासी रत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधमेची वर्तत. परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती. पती प्रतिपुसे एकांती कापट्यरीती टाकोनिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता. दोष ही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि का आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दाटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावल जाण. परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासे पूर्वज्ञान तरी मी कोण होते ते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन कंपोती होतीस पूर्वी तू. मांस पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षीशेन. शिवालयास प्रदक्षिणा 3 करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इव गमने. सिंधू देशीचा नृप इंदुवदने होईल पुढिलिये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावनेमेसी होईन सत्यगुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन. तू मागध कन्या होऊन वरिसी मज. 5वे जन्मी अवंतीराज दाशार्ह कन्या तू पावसी मज. 6वे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती. 7वे जन्मी पांड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवित जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे. सुत म्हणे शौनिकादिकांप्रती ती तुकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहिण सूत्रामा. वेदशास्त्रासी सीमा न कळे ज्याची वर्णावया. ऐकून शिवगुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक्क त्याचे जिणे धिक्कर्म धिग्विदा धिग्धर्म. तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करून या. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार पूर्वसुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता. पुत्रभक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अतिसुजाण. तेणे एक मणी दिधला आणून चंडकिरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामिकर 52 कस. सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात.
तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरहुत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होते प्राणमित्र आयुरोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे भूप तो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एकवटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मुडानी वरमवी रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दिन रक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिव मंदिरी बैसायला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीती शिवस्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्य वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपगृहिणीपतीहीन कुमारकडीये घेऊन पातली 6 वर्षाचा बाळ राजा करिता पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहींचे कारण शेजारी उद्वस्तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणोनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनातच आठवून पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेणेची करुणीत करीत असे आर्द्र तृणपुष्प सुवासहीन तेचे वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेमभावे पूजित असे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी मृत्तिकाची घेऊन करकमळी पुष्पांजळी समर्पित एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून येबा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झड करी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून बोडित बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृण सेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळ उमारमण अद्भुत नवलपै केले तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडूनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविला समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करोन
षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजळी वाहत असे. शिवनामावळी उच्चारित बाळकीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे मागत्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिण. सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून म्हणे चाल घे शिवदर्शन. तव ती पाहे चहूल कडे विलोकून अद्भुत करणे शिवाची. हृदयी धरुनी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदार गेली राजगृहा धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पाहावया. दिगंतरी गाजली हाक अहूत. बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पाहावया. चंद्रसेन राया प्रति नृप अर्वणीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहुल नयना कैलास राणा प्रसन्न ज्यासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन. सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिव मंदिरापुढे घालिती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न. तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन बोळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळे पवना पुढे धावत. जन्मांध रत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येतो हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडता. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा. गोपीती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोवाहन प्रसन्न झाला. जो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो. जो राघव चरणा रवींद्र भ्रमर. भूगर्भ रत्न मानस संतापहर. भृत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळाप्रती हृदयी धरुनी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती अवतार स्थिती तैसीच. की संवत्सर मास तिथी वार तेच परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा. ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तेथेचे अंतर्धान. सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे. ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवित सर्व भूपाते. वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रति पावले.
हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमळिणी जीव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ती अंधारी लपती दिवा भात शिवनिंदकांसी वैकुंठनाथ महानरकात नेऊ निघाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यांसी कुंभीपाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकांसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासाचळ निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु।